प्रभाग क्रमांक 2 छाननीत घोळ. काय घडलं, काय बिघडलं? प्रेक्षक नमस्कार, मी अतुल परदेशी. आपण पाहताय आपला आवाज. काल छाननीचा दिवस होता. या छाननीच्या दिवसामध्ये प्रभाग क्रमांक 2 जो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ज्या सध्या निवडणुका सुरू आहे यातील हा महत्त्वाचा प्रभाग आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते राहुल जाधव यांच्या उमेदवारीवरती आक्षेप घेण्यात आला. हा आक्षेप घेतला राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहे वसंत बोराटे आणि विशाल अय्यर यांनी. नेमका हा आक्षेप काय होता, म्हणजे काय नेमकं घडलंय? तर दिवसभरामध्ये असं घडलंय की सकाळी 11 वाजता छाननीसाठी त्या ठिकाणी उमेदवारांना बोलवण्यात आलं आणि बोलावल्यानंतर सुरुवातीलाच त्या ठिकाणी राहुल जाधव यांच्या उमेदवारीवरती आक्षेप घेण्यात आला. आक्षेप असा होता की राहुल जाधव यांनी जो उमेदवारी अर्ज भरलेला आहे, खरं तर वसंत बोराटेंना राहुल जाधव यांच्या विरोधात त्या ठिकाणी निवडणूक लढायची होती. त्या पद्धतीने दोघांचे फॉर्म सबमिट झालं होतं असं स्वतः वसंत बोराटे यांचं म्हणणं आहे. परंतु फॉर्म भरून गेल्यानंतर मुदतीचा टाइम संपल्यानंतर राहुल जाधव यांनी कुठला तरी बळाचा वापर करून त्या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन एबी फॉर्म जोडला आणि फॉर्ममध्ये काहीतरी फेरबदल केला असं स्वतः वसंत बोराटे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहे त्यांचं म्हणणं आहे. आणि हीच खरी तर मूळ हरकत होती आणि त्यामुळे तो निकाल जो सकाळी दिवसभरात लागणं छाननीचा अपेक्षित होता तो रात्रीचे 11 वाजून गेले तरी निकाल त्या ठिकाणी काही लागलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या ठिकाणचे कार्यकर्ते असतील, खूप मोठ्या प्रमाणात दिवसभर त्यांचे सगळे समर्थक हे जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं क्षत्रिय कार्यालय याच्या गेटच्या बाहेर त्या ठिकाणी बसून होते. आम्ही स्वतः त्या ठिकाणी पत्रकार म्हणून सकाळी 11 पासून तर रात्री 11 पर्यंत त्या ठिकाणी उपस्थित होतो. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारचा निर्णय दिला नाही. आज सकाळी 11 वाजता हा निकाल दिला जाईल असं त्यांनी शेवटी बाहेर येऊन माध्यमांना त्या ठिकाणी सांगितलं. परंतु आता याच्यामध्ये काय बिघडलंय ही जर आपण परिस्थिती पाहिली तर जर का निकाल हा राहुल जाधव यांच्या विरोधात आला तर त्यांचा उमेदवारी अर्ज बादही त्या ठिकाणी होऊ शकतो. मग त्यांना अपक्ष निवडणूक लढणे हा देखील एक पर्याय राहू शकतो. परंतु तुमच्या आमच्या सांगण्यावरती या निवडणुका होत नसतात. जर का निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राहुल जाधव यांचा उमेदवारीवर अर्ज हा जर का व्हॅलिड केला, त्या ठिकाणी वैध ठरवला तर मात्र जी परिस्थिती होती राहुल जाधव यांनी जो उमेदवारी अर्ज भरला होता की त्यांना विशाल अय्यर यांच्या विरोधात ही निवडणूक लढायची होती. कारण अ ब कड अशा पद्धतीने अर्ज भरले जातात. तर अशा पद्धतीने हे अर्ज काल भरले गेले होते. त्यातला जो काही गोंधळ होता काल दिवसभर आपण आपल्याच्या माध्यमातून फेसबुक लाईव्ह त्या ठिकाणी केलेला आहे. या संपूर्ण घटनेबद्दल, घडलेल्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही व्यक्त व्हा. तुम्ही पाहता आपला विशेष कार्यक्रम काय घडलं काय बिघडलं. तुर्तास वेळ झाली इथं स्थानाची ताज्या घडामोडीसाठी पाहता आपला आवाज. धन्यवाद.